नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर न तपासणी करता औषध देतात का? नाही ना. मग आपण माती परीक्षण न करता पिकाला खत का देतो? तर यामुळे आपला किती हजारोंचा खर्च वाढतो. तर हाच खर्च न होण्यासाठी माती परीक्षण किती महत्वाचं आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सूरज. आपण पाहतात वावर कट्टा, शेतीच्या चर्चेचा कट्टा. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की सगळ्या शेतकऱ्यांच्या जवळचा विषय आणि महत्वाचा विषय आहे. माती परीक्षण म्हणजे काय आणि याचे फायदे. माती परीक्षण म्हणजे काय? आपल्या जमिनीचा आरोग्य अहवाल. त्यामध्ये आपल्याला मातीमध्ये पीएच किती आहे, मातीमध्ये अन्नद्रव्य कोणती कमी आहेत, कोणती जास्त आहेत, सेंद्रिय कर्ब किती आहे, हे आपल्याला माती परीक्षणामधून समजते. माती परीक्षण का करावे? अंदाजानं उपचार केले तर काय होतं, परिणाम आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर अशा वेळी काय होतं, तर माती परीक्षण न करता जर खत दिलं तर जे खत पाहिजे आहे तेच दिलं जात नाही, म्हणजे नको आहे ते जास्त दिलं जातं. माती परीक्षणाचे फायदे. माती परीक्षणामुळे पहिला फायदा होतो की खताची निवड करता येते. दुसरा, जमिनीची सुपीकता वाढते. तिसरा, खर्च कमी होतो. चौथा, उत्पादनाची विश्वासार्हता वाढते. पाचवा फायदा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे खर्च अंदाजाने निर्णय न घेता माहितीच्या आधारावर निर्णय घेतले जातात. पीएच आणि ईसी का महत्वाचे आहे? तर पीएच जास्त असेल किंवा कमी असेल तर अशा स्थितीमध्ये ते दिलेलं अन्नद्रव्य झाडाला मिळेलच असं नाही. आणि ईसी जर जास्त असेल तर ते दिलेलं अन्नद्रव्य मुळाला शोषता येईल असेच नाही. त्यामुळे ईसी आणि पीएच फार महत्वाचा आहे. माती परीक्षणाची योग्य वेळ कोणती? तर सुरुवातीला पीक लागवड करण्यापूर्वी जर केले तर अतिउत्तम. आणि पीक जर लागवड केलेले असेल, फळबाग असेल तर 2 वर्षातून तर किमान एकदा, आणि जर वारंवार पिकात अडचण असेल तर वर्षातून एकदा तर आपण माती परीक्षण केलं पाहिजे. माती परीक्षण म्हणजे खर्च नाही तर ती गुंतवणूक आहे. कारण योग्य माहितीच्या आधारावर आपल्याला खत निवडता येते, खर्च कमी होतो आणि उत्पादनात वाढ होते. तुम्ही शेवटचं माती परीक्षण कधी केलं होतं? वर्ष आणि पीक नक्की कळवा, कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. वावर कट्टा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.